नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. निवडून आलेल्या उमेदवाराला जात प्रमाणपत्र देण्याची 6 महिने मुदत. राज्य सरकारचे 7 निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा निवडणूक लढण्याचा निर्धार. परतीच्या पावसाने शेतीचे अमाप नुकसान, कापणी खोळंबली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, शिवसेना शिंदे गटाची मागणी. स्मार्ट मीटर बसवण्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विचारला जाब. बातमी 1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, उद्योग, विधी आणि न्याय विभागांच्या निर्णयाचा समावेश आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकसित महाराष्ट्र 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता देण्यात आली. महापालिका, नगर परिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली. याशिवाय आणखी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बातमी 2. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार येत्या सर्व निवडणुकांमध्ये उतरणार आहे आणि महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेत करण्यात आला. तालुका अध्यक्ष संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात सभा झाली. यावेळी सुनील भाऊ सावर्डेकर, सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष, यांनी खणखणीत शब्दात निवडणुकीच्या वाटचालीचा आढावा घेतला. सर्वांनी कामाला लागा, ताकदीने उभे राहूया, आपले जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या नेतृत्वात पुढे जाऊया, असे आवाहन केले. तालुका अध्यक्ष संजय जाधव यांनी खेड तालुक्यात पक्ष मजबूत असून महायुती म्हणून आपण एकत्रित लढू, असे सांगितले. सर्वांना माहिती की ज्या वेळी म्हणजे आमच्या काही मिटिंगी झाल्या राज्य स्तरावर, आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष आपले खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी क्लिअर कट आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक आदेश दिले की महायुती होणार आणि महायुतीच्याच अनुषंगाने आपण काम करायचे. आता ज्या लोकांनी खंत व्यक्त केली आणि आता साहेबांनी एकच सांगितलं की चिपळूण महालाभ विधानसभाचे आमचे खासदार आमदार आहेत शेखर निकम साहेब, ते जरी फंड आणतात, एका आमदार गटात तो फंड येतो आणि सर्व येतो तो तुमच्या जिल्हा नियोजन कमिटीमधूनच प्रत्येक ह्याच्यामध्ये येतो. आज आपले खासदार त्या नियोजन कमिटीमध्ये आहे म्हणून पुरा रायगडमध्ये जो फंड येतो त्यांच्या माध्यमातूनच येतो. फक्त तुम्ही काही आमदार आहेत ते सांगत असतील की माझ्याकडनं फंड आलेला, पण जो सत्तेमध्ये आहे त्याचा मोठा सिंहाचा वाटा असतो, त्याच्या माध्यमातून तो फंड गेला जातो. म्हणून तुम्ही मनामध्ये संकोच ठेवू नका, कारण ही इलेक्शन आत्ता आपल्या कार्यकर्त्यांची, म्हणून कार्यकर्त्यांनी जोमाने पहिला तर आपण नेत्यासाठी काम करतोच, कारण आपलं आज देशामध्ये सत्ता आहे, त्या देशामध्ये सत्तेमध्ये आपण सहभाग आहे, महाराष्ट्रामध्येही आपण सत्तेमध्ये सहभाग आहे आणि तिजोरीच्या छाव्याने कोणाकडे असतील तर आमचा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांकडे. त्यामुळे फंडिंग येतोय. राहिला विषय की आत्ता आपण कामाबद्दल बोलतोय, विकासाबद्दल बोलतोय किंवा आपल्या ग्रामपंचायतमध्ये जे कामं झालेली नाही त्या कामावर बोलतोय. खरं म्हणजे ही खंत आपल्या कार्यकर्त्यांची. कार्यकर्त्याला एवढी ताकद आहे कारण आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे तुमच्या घरातले खासदार. खरं म्हणजे तुम्ही तालुका अध्यक्षाला बसून द्यायला नाही पाहिजे. तुम्ही सारखं की बाबा हे माझ्या घरातलं काम आहे, हे आमच्या गावातलं काम आहे, हे माझ्या पंचायतीचं काम आहे, हे माझ्या जिल्हा परिषदचं काम आहे, हे जेव्हा पत्र त्यांच्याकडे जातील, मागणी पत्र जाईल, खासदार साहेब मी बघतो कारण मी त्यांच्या जवळ आहे, इथं त्यांचे एवढे घरातले कारण त्यांना ते सतत त्या कामामध्ये. आज बघा प्रदेशमध्ये काम करत आहेत, सुतारवाडीमध्ये तुम्हाला कधी भेटत आहेत, असं आपल्याला प्रांताध्यक्ष भेटणार आहे. म्हणजे ते घरात आपल्या घरात आले थोडंसं आपण निवांतमध्ये होतो, परंतु ते नाही, त्यांच्या घरातही आजही लोक जातात आणि ती कामं करत होतो. म्हणून मी सांगतो की खेड
तालुक्यामध्ये हा आपला गड आहे. कोण आमदार काम करतोय त्याच्याकडे विषय घेऊ नका तुम्ही. आणि जो तुमच्याबद्दल सांगतोय, गैरसमज निर्माण करतोय, आपल्याकडे ताकद आहे. 3 पक्षाची ताकद आहे. भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना एकनाथ शिंदे गटातली आहे, आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस हे आहे. आणि आता मगाशी माझे मुस्लिम बंधूंनी सांगितलं की थोडीशी खंत आहे, ती होते, नाराजी असते. कुठल्याच पक्षामध्ये नाराजी नसेल आणि जर मूल रडलं नाही तर आई दूध देत नाही, हे आपल्याला सर्व ध्यात आहे. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, वेळ झालेला आहे, सर्वांनी तयारी लागा. तुम्ही तयार राहणार तर या इथे व्यासपीठावर बसलेले जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत हेही तुमच्यातलेच आहेत, ते का वेगळे नाही आहे. त्याच्यामुळे सर्वजण आपण ताकदीने उभे राहिलो तर आपण महायुती होणार. ही काळा दगडाची रेख आहे की आपण सर्वांनी तो पत्रक आपले बाबाजी जाधव साहेब जे आहेत, आपले रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष, त्यांचा तो खरोब आहे साहेबांबरोबर, कारण ते मतदारसंघ आपलाच आहे. म्हणून तुम्ही लोकांनी ताकदीने काम करा. बातमी 3. पोलादपूर तालुक्यात गतवर्षीपेक्षा 196 मिमी पाऊस जास्त झाला असून सरासरीपेक्षा 30% पाऊस जास्त पडला आहे. परतीच्या पावसाने हाती आलेले भात पीक हिरावून घेतले आहे. कापणी सुद्धा खोळंबली असली तरी उभी पीक आडवी झाली आहेत. पंचनामे सुरू असले तरी प्रत्यक्षात किती मदत मिळेल याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यावर पावसाचे संकट कायम आहे. परतीचा पाऊस लांबल्याने आज देखील सर्वत्र पाऊस पडत आहे. सकाळी गारवा तर दुपारी ऑक्टोबर हिट जाणवत आहे, तर दुपारी 4 नंतर पावसाची ढगांच्या गडगडाटासह वर्णी लागत आहे. गेल्या 4-5 दिवसापासून बैरीचापाडा, माणकोळे, नारंगीचाटे, बंगला बंदर ह्या परिसरातील कापलेली भातशेती व पिकती उभी भातशेती ही वादळ वाऱ्या पावसामुळे पूर्ण धोक्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे भीषण संकट आहे. काय तुम्हाला वाटतं ह्याच्याबद्दल? या अवकाळी पावसाळ्यामुळे लोकांची म्हणजे आमची शेती भाती संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि भरपूर नुकसान झालेलं आहे शेतीचं. तर खरंच येथील शेतकऱ्यांची मागणी आहे की वर्षातून एक पीक येतोय आणि ह्या पिकाच्या माध्यमातून शेतकरी अगदी नेस्तनाबूत झाला, तरी शासनाने सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी येथील शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे. बातमी 4. अतिवृष्टीमुळे मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटातर्फे रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख भरत बेलोसे, तालुका प्रमुख निलेश घाटवळ, बांधकाम कामगार सेना अध्यक्ष दिनेश मिणमिणे, जिल्हा युवा सेना प्रमुख दीपेश वरणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांना एक निवेदन देऊन करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुरुड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अतिवृष्टी झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे भिजून वाहून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या आदेशानुसार आपल्या तालुक्यातील सर्व शेतीचे अति तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर सरसकट नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा करावी असे निवेदन देण्यात आले आहे. 5. दापोली तालुक्यातील पिसई गावी वीज मीटर फॉल्टी नसतानाही महावितरणाचे कर्मचारी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यास गेले असता मोठा तणाव निर्माण झाला. पिसई येथील रहिवासी भरत एसावरे यांच्या घरी हा प्रकार घडला. त्यांनी तातडीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. माजी नगराध्यक्षा ममता मोरे, ऋषिकेश गुजर, तालुका प्रमुख संदीप चव्हाण, नगरसेवक, शहर प्रमुख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी थेट दापोलीतील काळकाई कोंड परिसरात असलेल्या महावितरणाच्या विभागीय कार्यालयावर धाव घेतली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी महावितरण खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना स्मार्ट मीटर बसवण्याच्या या सक्तीच्या धोरणाबद्दल आणि पिसई येथील घटनेबद्दल जाब विचारला. फॉल्टी नसलेल्या मीटरच्या ठिकाणी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न का केला जात आहे असा थेट प्रश्न ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. मी काय म्हणतोय, ते एमएससीबीची लोक नाहीत, त्यांना बाहेर हाकलून द्या. त्यांना हाकलून द्या. मी सांगतोय ना, नाही तर मी येतो हाकलवायला त्यांना. त्याला फोन दे, त्याला फोन द्या, त्याला फोन द्या, फोन द्या त्याला फोन द्या. हो, आमची तक्रार नाही. आता काय म्हणणं आहे तुमचं? बाहेर पडा, चला.
तुम्ही 1 2 3 तुम्ही बाहेर पडा तिथनं, बाकीचं नंतर बोलीन मी. पहिलं बाहेर पडा. हा कोणाच्या दापोली टू आमची तक्रार नाही. कस्टमर सांगतोय सर दापोली टू ते लोक तुम्ही घरात यायचं नाही, आमच्या बाहेर व्हा. कंपाऊंडच्या बाहेर व्हायचं. मी पोलीस पाठवून मी तुमच्या ऑफिसला बसलो इथे. साहेब फोनवर स्पीकर आहे, बोला. नाही तिकडे मला भेटायला यायचं नाही. स्मार्ट मीटर जर तुमचे जबरदस्ती आमच्या घरात शिरलात हाकलून द्यायला लावीन. जायचं नाही. तुम्ही साहेबांकडे बोला. बोला. हॅलो. अरे तुम्ही तुमच्या साहेब लोकांना कॉन्टॅक्ट करून तिकडे जावा ना. नाही मला लक्षात आलं, पण तुमच्या साहेबांशी बोलत जावा. इथं कम्युनिकेशन गॅप होऊन जाते ना. नाही मला लक्षात आलं तुम्ही काय करायला आले ते. कम्युनिकेशन गॅप होती. तुमच्या साहेबांशी बोलत कॉन्टॅक्ट ठेवा. काम करा तुमचं जे काय असेल ते, पण साहेबांशी तुमच्या बोलत राहा. बरं तक्रार आली तुझ्याकडे. असं सांगा. एक मिनिट. काय आली तक्रार? त्याला येसावरेंना फोन द्या. येसावरे तुमची तक्रार होती. कसलं काय हाकलून द्या घरातून बाहेर. तक्रार पण नाही, स्पीकरवर आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.